बरोबर सेटलमेंट करून वाल्मिक कराड शरण आला का अशी शंका सध्या उपस्थित होते आणि हा संशय खासदार बजरंग सोनवणेंनी तपास यंत्रणेवर उपस्थित केलाय। मला कुणाचा राजीनामा नको, कुणाबद्दल आकस नाही, आम्हाला न्याय पाहिजे असं सोनवणेंनी याबद्दल म्हटलेलं आहे। गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं माहित नाही, पोलिसाला ते कळत नाही। मग पोलीस कुणाला वाचवतायत, कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? एसआयटी नेमली, एसआयटीचं काय काम आहे? एसआयटीनं काय काम केलंय? सीआयडी जी आहे ते सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडीला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला, आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हेगाराला का पकडत नाहीत? त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर, पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत। मग या सीआयडी बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का? आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे, आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री 12:22 का 15 मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय, आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार। मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही, मला कुणाचं आकाशबुद्धी नाही, मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे, याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे। जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार, एवढं आज एसपी आले, 1 महिना झाला, खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय, परत राग चालू आहे। त्या राखाखाली एक काल सरपंचाचा बळी गेला। मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठे बंद करालात? गुटखा चालू, मटका चालू, सगळं चालूच आहे। किती बेरबारचे लायसन घ्यायचे महाराष्ट्राचा मशिया व्हायचंय का यांना? एवढे बेरबार बेड जिल्ह्यात काढून